जर तुम्हाला देखील वाटत असेल की एखादी गोष्टी गमावल्यामुळं, सांडल्यामुळं समोरच्या व्यक्तीला पूर्णत्वाने देऊ शकत नाही आणि त्याची कायमच खंत असेल, तर ही गोष्ट तुमच्यासाठी. ही स्टोरी आहे एका शिष्याची आणि त्याच्या दोन भांड्यांची. एक भांड चांगलं भरभक्कम होतं, तर दुसरं जुनं आणि फुटकं. त्या दोन्ही भांड्याने तो नेहमीच आपल्या गुरूच्या कुटीमध्ये पाणी आणत असे. पण ते पाणी आणताना त्या फुटक्या भांड्यातून अगदी तळागाळापर्यंतच पाणी आणत असे आणि अर्ध पाणी सांडून जात असे. वारंवार या फुटक्या भांड्याला कायमच खंत असायची की माझी कमतरता माहिती असूनही मी साधं गुरूंना पूर्णपणे पाणी सुद्धा देऊ शकत नाही, तरी हा शिष्य सोबत पाणी आणायला का नेतो. आणि त्यानं एके दिवस शिष्याला विचारलं की तू मला कमतरता माहीत असताना देखील तुझ्यासोबत का नेतोस, मी गुरूंना साधं पाणी देखील देऊ शकत नाही. तर शिष्य हसला आणि आपल्यासोबत त्या भांड्याला घेऊन गेला. आणि त्या वाटेवर चालता चालता त्यानं सांगितलं की या छोट्या छोट्या रोपट्या आणि ते त्या वेलींकडे बघ, तिथले जन्मलेल्या फुलांकडे देखील बघ, तुला काय वाटतं. या भांड्याला जरा धीर आला आणि मग शिष्य म्हणाला की मला माहिती होतं तुझ्यातून पाणी सांडतंय आणि जमिनीवर वाहून जाते, पण म्हणून मी तुला फेकून नाही दिलं, कारण मी जर तसं केलं असतं तर आज हा बहर आपल्याला पाहायला मिळाला नसता. आणि तुझी साथ त्या वेलींना, त्या रोपट्यांना आशा देऊन गेली आणि तिथल्या जन्मलेल्या फुलांचं अस्तित्व मिटून गेलं असतं. मित्रांनो, आपल्या आयुष्यातही असंच असतं की कधी कधी काही गोष्टी आपल्या हातून निसटून जातात, सांडून जातात, गमवतो सुद्धा, पण आपल्याला कायम हेच वाटत राहतं की त्याची खंत वाटत राहते आणि आपण हताश होऊन जातो, निराश होतो. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ती एक वेळ अशी असते जी आपल्या आयुष्याची एक वेगळी कलाटणी सुद्धा असू शकते, नवी संधी निर्माण होऊन एका नव्या गोष्टीचा जन्म होऊ शकतो. बाकी ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा आणि अशीच मोटिवेशनल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.